जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम अखिल गुणनिधान भक्तवत्सल करुणावर्णालय भगवान श्रीराम श्रीमन मारुतीराय हनुमंत आणि तुमचे आमचे परम सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या चरणावर वंदन करून नतमस्तक होऊन महाराष्ट्रातील थोर सर्व संतांच्या चरणावर नतमस्तक होऊन वंदन करून त्याचप्रमाणे श्री समर्थ उपासना केंद्र या समूहातील सर्व साधक सर्व उपासकांना नमस्कार करून या समूहाच्या माध्यमातून आपण राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींचं अलौकिक चरित्र पाहत आहोत. आजचा हा 9वा भाग त्याचं चिंतन आपण करत आहोत. गेल्या 8 भागामधून आपण समर्थांचं अलौकिक चरित्र पाहत असताना समर्थांच्या बालकांडापासून सुरुवात करून सध्या आपण समर्थांची तपश्चर्या त्याचं चिंतन करीत आहोत. आजचा हा 9वा भाग प्रारंभ करीत आहोत. पुन्हा एकदा समर्थांना नमस्कार करून त्यांच्याच कृपाशीर्वादानं आपण याचं चिंतन करूया. नंदिनी आणि गोदावरी या 2 नद्यांच्या संगमामध्ये अर्ध्या पाण्यामध्ये उभा राहून बालनारायण म्हणजेच आपले समर्थ सुंदर तपश्चर्या करत आहेत. सुंदर म्हणण्यापाठीमागे एकच उद्देश आहे की ज्यांच्या मनामध्ये फक्त रामाचा संकल्प आहे, बुद्धीनेही रामाचाच विचार केलेला आहे आणि त्यांचं चित्तही रामाचेच चिंतन करत आहे, असे आपले बालनारायण समर्थ या नदीमध्ये उभा राहून रामाचं चिंतन करत आहेत. सज्जन हो, गेल्या 8व्या भागामध्ये आपण समर्थांच्या तपश्चर्या कालखंडामध्ये अनेक सूक्ष्म विषयांचा विचार करत करत निघालेलो आहोत, ज्याच्यामध्ये कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन या संदर्भात विचार करत असताना आपला विषय 8व्या भागामध्ये आला होता तो अंतःकरण पंचकामध्ये असणाऱ्या ज्या 4 गोष्टी आहेत, 5 गोष्टी आहेत. पंचकामध्ये प्रथमतः जाणीव, दुसरं मन, तिसरं बुद्धी, चौथं चित्त आणि 5वा अहंकार, अशा 5 गोष्टींचा समावेश अंतःकरण पंचकामध्ये होतो. त्याच्या एक वृत्तींचा आपण विचार करत निघालो असताना जाणीव शब्दावरती विचार करून झाला. पुढच्या बाजूला असणारं मन नावाची वृत्ती, ते कुठे राहतं याचाही विचार केला. मनाचं कार्य काय आहे याचाही आपण विचार करत पुढे निघालो होतो. त्यानंतर दुसरी वृत्ती जी निर्माण होते बुद्धी नावाची, त्या बुद्धी वृत्तीचाही आपण विचार केलाय. आणि त्याच्यानंतर पुढची जी वृत्ती निर्माण होते तिचं नाव आहे चित्त. आणि सज्जन हो, या चित्त विषयावर आपण चिंतन करीत आहोत. समर्थांच्या ग्रंथराज दासबोधामध्ये या सगळ्यांच्या व्याख्या फार सुंदर पद्धतीने केलेल्या आपण पाहिल्या. मन याची व्याख्या करतानाही समर्थांनी दासबोधामध्ये उल्लेख केला की अंतःकरणामध्ये आठवण झाल्यानंतर मन नावाची वृत्ती निर्माण होते आणि या मनाचं कार्य
दोन पद्धतीने चालतं. मनाचे कार्य संकल्प निर्माण करणे आणि दुसऱ्या बाजूला विकल्प निर्माण करणे. ज्या विषयांचं मन संकल्प करतं त्याच विषयांवर बुद्धी नावाची वृत्ती निर्माण होते आणि बुद्धी निश्चय करते. पुढे निश्चय तो जाण रूप बुद्धीचे. त्याच्या पुढे बुद्धीने एकदा निश्चय केला की हा विषय आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि मग त्याच्या पुढे चित्त नावाची वृत्ती निर्माण होते. जे वस्तूचा निश्चय केला पुढे तेच चिंतू लागला, ते चित्त बोलिल्या बोला यथार्थ मानावे, अशी व्याख्या आपण पाहिली. आणि सज्जन हो, या चित्त विषयावर आपला अभ्यास चालू आहे, आपलं चिंतन सुरू आहे. मनाचं काम संकल्प विकल्प करणे आहे, बुद्धीचं काम निश्चय करणे आहे आणि चित्ताचं काम चिंतन करणे असं आहे. आणि म्हणून आपण मागच्या भागात पाहत आलो की दोन प्रकारचं चिंतन आपल्या जीवनामध्ये सातत्यानं सुरू असतं. आणि ते म्हणजे एक विषयांचं चिंतन आणि दुसरं आहे भगवंताच्या चरणांचं चिंतन, भगवत चिंतन. भगवत चिंतनाकडे मन वळण्यापूर्वी अगोदर हे मन कुठे अडकलेलं आहे, कुठल्या गोष्टींचं ते चिंतन करत आहे, या संदर्भामध्ये आपण विचार करत असताना आपण पाहिलं की 99% पद्धतीने हे मन, बुद्धी, चित्त विषयांचंच चिंतन करतं. आणि म्हणून आपण पाहत गेलो की जे मन विषयांचं चिंतन करत आहे त्या मनाला, त्या बुद्धीला, त्या चित्ताला विषयांचा उपभोग घेऊन काय प्राप्त झालेला आहे. भगवद्गीतेतल्या श्लोकांच्या आधारे आपण विचार केला की सतत हे मन, बुद्धी, चित्त विषयांचं चिंतन करत गेल्यामुळे ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु विजायते, संगात संजायते कामः, कामात् क्रोधो विजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः आणि स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः, बुद्धिनाशात् प्रणश्यति. अशा पद्धतीने हे चित्त चिंतन विषयांचं करत राहिलं. समर्थांच्या दासबोधाच्या आधारे आपण पाहिला. समर्थांनी अत्यंत सुंदर पद्धतीने मांडणी केली की अरे बाबांनो, तुम्हाला जर दुःख हवं असेल, संकट हवे असतील तर एकच गोष्ट करा आणि ती म्हणजे कोणती गोष्ट करा? दयास वाटे सीण व्हावा, तेने विषयो चिंतित जावा, विषयो न मिळता जीवा तगबग सुटे. आणि म्हणून चित्ताचा विषय जर विषय चिंतन असेल तर तिथे दुःखाचीच प्राप्ती आहे असं समर्थ ठामपणे सांगतात. त्याच्या पुढे आज आपण प्रवास करत करत पुढे निघतो आहोत. मागचा 8वा भाग जेव्हा पूर्ण झाला तेव्हा आपण एका विशिष्ट मुद्द्यावर येऊन थांबलो होतो आणि तो मुद्दा म्हणजे 5 प्रकारचे विषय हे मन, बुद्धी, चित्त सतत सेवन करत असतं. सातत्यानं विषयांचं चिंतन करत राहिल्यामुळे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अगदी लहानपणापासून शेवटपर्यंत माणसाचं संपूर्ण आयुष्य मन या विषयांचं चिंतन करत राहतं. कधी शब्द विषयाचं चिंतन करतं, कधी शब्द स्पर्शाचं करतं. परंतु समर्थ विचारतात की अरे आयुष्यभर सतत जर विषयांचाच उपभोग घेत राहिला, विषयांचंच चिंतन करीत राहिला तर बाळा रे, मला सांग की तुला त्यातून कधी आनंद मिळाला का? त्यातून तुझी कधी मनाची तृप्ती झाली का? विषय सेवनानं कधीही मन तृप्त आणि शांत झालंय का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि म्हणून संतांची जी पद्धती आहे समजावून सांगण्याची ती मोठी बघण्यासारखी आहे. सर्व संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये आपल्या मनाला भगवंताकडे वळवण्यापूर्वी पहिल्यांदा त्यांनी ज्या विषयांच्या मध्ये मन अडकलेलं आहे, गुरफटलेलं आहे, ते विषय कसे आहेत, ते तुम्हाला कसे दुःखाला कारणीभूत आहेत, त्या विषयांचं स्वरूप संत समजावून सांगतात.
आणि म्हणून पंचविषयांचा उपभोग घेत असताना, सेवन करीत असताना प्रश्न विचारला गेला आणि त्या प्रश्नाचं उत्तर सुख आनंद मिळालं नाही असंच येतं. आणि मग संत समर्थ आहेत, माऊली आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, भगवंतांनी सुद्धा हे जे विषय आहेत त्या विषयांच्या मध्ये दोष किती आहेत, या दोषांच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा विचार संत मांडतात. एकंदरीत या विषय भोगामध्ये विषयांच्या ठिकाणी 10 प्रकारचे दोष शास्त्रकार सांगतात. त्यातल्या एक एक दोषांचा आपण आजपासून निरूपण सुरू करू. आपल्या उपलब्ध वेळेमध्ये आपण त्याचा विचार करूया. जगद्गुरु पूज्यवाद शंकराचार्यांनी सुद्धा या संपूर्ण विषयामध्ये दोष जे सांगितले त्यातला पहिला दोष त्याचा आपण विचार करूया. आणि मग एकदा का विषयातले दोष आपल्याला समजले की मग मन तिकडे विषयांकडे धावणार नाही, तर हळूहळू हे मन भगवंताच्या चिंतनाकडे जायला लागेल. आणि म्हणून पहिला दोष आपण पाहूया. या विषयांमध्ये असणारा पहिला दोष आहे अतृप्ती. अतृप्ती हा पहिला विषयातला दोष आहे. पहा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. व्यवहारामध्ये असणारे अनेक विषय आपण भोग घेत असतो, अनेक विषयांचं आपण सेवनही करीत असतो. का करतो आपण सेवन? तेच विषय आपण कितीतरी वेळा उपभोगत असतो. दूरदर्शनवरच्या मालिका असतील, एकदा ती मालिका पाहून आपलं मन तृप्त होत नाही, पुन्हा पुन्हा त्या मालिका बघण्याचं आपल्याला करावं लागतं. मनाची तृप्ती होत नाही. कित्येक माणसं मी अशी बघितली की त्या मालिका वारंवार पाहत राहतात. एका घरामध्ये मी बसलो असताना मी विचारलं की काकू का हो? म्हणाले पुन्हा पुन्हा हे का पाहता? त्या म्हणाल्या बुवा काय सांगू, हा भाग म्हणाले असा इतका सुंदर आहे की कितीही वेळा बघितला तरी मनाची तृप्तीच होत नाही. सज्जन हो, त्या दूरदर्शनच्या मालिका असोत, चित्रपट असो किंवा एखादा विषय असो, कोणताही विषय असो, तो विषय तुम्ही कितीही उपभोगला तरी त्याच्यातून मनाची तृप्ती, शांती कधीही होत नाही. पण आपल्याला असं वाटतं की हा भोग मी पुन्हा पुन्हा जर भोगला, पुन्हा पुन्हा हे पाहिलं, पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी केल्या तर माझ्या मनाला समाधान मिळेल. पण सज्जन हो, समर्थ म्हणतात हाच भ्रम आहे. विषय उपभोगल्यानंतर तृप्ती होईल असं वाटणं हाच एक मोठा भ्रम आहे. त्याकरता सुंदर उदाहरण समर्थांनी दिलेलं आहे, संतांनी दिलेलं आहे. बघा, आपण यज्ञयाग करतो आणि यज्ञामध्ये अग्नी प्रज्वलित केला जातो. आणि या अग्नी प्रज्वलित होण्याकरता वैदिक मंडळी काय करतात, तर त्या यज्ञकुंडामध्ये अग्नीमध्ये तूप घालतात, तुपाची धार सोडतात. आणि जशी तुपाची धार त्या अग्नीमध्ये सोडली जाते त्यावेळेला तो अग्नी मला सांगा शांत होतो का आणखीन मोठा प्रज्वलित होतो? तर तुमचं उत्तर एकच आहे. तूप जसं टाकत जातो तसं अग्नी कधीही शांत होत नाही, तर तो जास्तीत जास्त प्रज्वलित होतो आणि त्या अग्नीच्या ज्वाळा आपल्याला दिसायला लागतात. म्हणजे अग्नी कधी तूप घातल्यानंतर शांत होत नाही. त्याचप्रमाणे विषय सेवन कितीही जरी आपण करत राहिलो तरी मनाची तृप्ती कधीही होत नाही. बघा, अर्थ हा विषय आहे, पैसा हा विषय आहे. माणसाला किती पैसे मिळाले म्हणजे मनाची तृप्ती होते तर नाही. लक्षात ठेवा, एखाद्याला 1 लाख रुपये मिळाले तर तो आणखी 1 लाख कसे मिळतील याचा विचार करतो. 1 लाखामध्ये तो तृप्त होत नाही, त्याचं मन तृप्त होत नाही. म्हणून हा जो लोभ आहे, विषयांच्या मधला जो लोभ आहे, तो माणसाला त्रासदायक ठरतो. म्हणून पहिला दोष आपण पाहिला अतृप्ती. विषयांच्या मध्ये पहिला दोष आहे अतृप्ती.
कधीही तृप्ती होत नाही. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी त्यांची तपश्चर्या चालू आहे. संगमामध्ये अर्ध्या पाण्यात उभा राहून समर्थ तपश्चर्या करतायत. सज्जन हो, काही काही पर्वकाळ असतात जीवनामध्ये. एकादशी हा पर्वकाळ आहे. काही वेळेला ग्रहण येतात, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण. हे ग्रहणामध्ये सुद्धा तपश्चर्याचं महत्व फार मोठं सांगितलेलं आहे. समर्थांची ते तपश्चर्या सुरू आहे. आज आपण हा भाग पाहत आहोत, 9वा भाग. आज हे सूर्यग्रहण आपल्याला बघायचं आहे. ग्रहण हा एक पर्वकाळ सांगितलेला आहे. ग्रहण कालावधीमध्ये सूर्य असेल, चंद्र असेल, या कालावधीमध्ये जो पर्वकाळ असतो, 3 तासाचा असेल, 2 तासाचा असेल, त्या काळामध्ये प्रत्येक मनुष्यानं शांतपणे बसून तपश्चर्या करणं महत्वाचं आहे. उपासना करणं महत्वाचं आहे. मग या उपासनेमध्ये गायत्री मंत्राचं उच्चारण असेल, आपल्याला गुरुने दिलेला मंत्र श्रीराम जयराम जय जयराम त्याचा जप असेल, ध्यान साधना असेल, अनेक स्तोत्रांचं पठण असेल. पण हे जे पर्वकाळ असतात, त्या पर्वकाळामध्ये जर आपण या गोष्टी केल्या, उपासना केली, तर त्याचा 100 पटीने फार मोठा लाभ साधकाला होतो, उपासकाला होतो. इथे समर्थांचा पर्वकाळही चालू आहे. नित्य नियमितपणे समर्थ पाण्यामध्ये उभा राहून गायत्री मंत्राचं पुरस्चरण करत आहेत. श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा जप करत आहेत. सज्जन हो, ग्रहण काळामध्ये सुद्धा ही उपासना आपण जेव्हा करतो, तेव्हा या उपासनेमध्ये मनाने भगवत चिंतनाचा संकल्प सोडला पाहिजे. बुद्धीनेही तोच निश्चय करणं आवश्यक आहे. आणि चित्त ज्याच्यावरती आपण बोलत आहोत, त्या चिंताने सुद्धा या पर्व काळामध्ये, ग्रहण काळामध्ये त्याचं चिंतन करणं आवश्यक आहे. पण हे चित्त मनाने ज्याचा संकल्प सोडला आहे, बुद्धीने ज्याच्यावर निश्चय केलेला आहे, त्याचंच चिंतन हे चित्त करतं, असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून निदान या पर्व काळात तरी या चित्ताला भगवत चिंतनाचा स्पर्श द्यावा, असं समर्थ नेहमी सांगतात. आपण पाहत आहोत की या विषयामध्ये असणारे दोष जे आहेत, त्यातला पहिला दोष अतृप्ती. विषय कितीही सेवन केले तरी मनुष्याचं मन, चित्त कधी शांत होत नाही, तृप्त होत नाही. कितीही पैसे मिळाले तरी त्याला पुन्हा मिळावे असंच वाटतं. फक्त भगवंताच्या चिंतनात मात्र शांती आहे, आनंद आहे, समाधान आहे. पहिला दोष आपण पाहिला. दुसरा दोष विषयामधला सांगतात अशाश्वत, हा दुसरा दोष आहे. अशाश्वत म्हणजे त्याची शाश्वती नाही, कायम टिकणारा विषयातला आनंद नाही. विषयानंद नावाचा एक शब्द येतो आणि भगवंताच्या कृपेचा आनंद हा एक विषय येतो. पण विषयामधला जो आनंद आहे तो कायम टिकत नाही, शाश्वत नसतो. तो शेवटपर्यंत टिकून राहील याची काही खात्री देता येत नाही. बघा, व्यवहारामध्ये अनेक पद आहेत. मुख्यमंत्री पद आहे, गृहमंत्री पद आहे, पंतप्रधान पद आहेत. अशी व्यवहारातली अनेक पद आहेत, अगदी सरपंचांपासून ते पंतप्रधान पदापर्यंत. पण मला सांगा, ही सगळी पद, हे सगळे विषय कधीतरी टिकून राहतात का? आज ना उद्या या विषयांना अंत असतो, संपतात. म्हणून दुसरा दोष विषयातला सांगतात की ते अशाश्वत आहेत, कायम टिकणारे नाही. तिसरा दोष या विषयामध्ये सांगतात फल मिथ्यत्व, हा तिसरा दोष विषयामध्ये संत सांगतात. फल मिथ्यत्व म्हणजे काय आहे? विषय सेवनानंतर मिळणार जे फल आहे, त्यासाठी आपल्याला काही उदाहरणं बघितली पाहिजे.
आता आपण दुपारी जेवण करतो, भोजन करतो. भोजनामध्ये कोणता विषय आहे? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. रस नावाचा विषय या भोजनामध्ये येतो. भोजनामध्ये अनेक प्रकारचा रस आहे. आंबट आहे, तिखट आहे, गोड आहे, वगैरे वगैरे. ते जेवण जेवल्यानंतर, गोड खाल्ल्यानंतर त्याचं जे फळ आहे एकदम गोडी निर्माण होणं. पण इथे सांगतात की दुपारी आपण पोटभर जेवलो आणि मग त्यानंतर आपल्याला भूक लागत नाही का? तर पुन्हा आपल्याला रात्री भूक लागतेच लागते. म्हणजे दुपारी भोजन केल्यानंतर त्याचं जे फळ मिळालं ते किती वेळ टिकलं, त्याचं फळ हे मिथ्यत्व आहे. मिथ्यत्व म्हणजे खोटं असं नाही, तर ते काही काळ टिकतं, पुन्हा तो विषय भोगावा असं वाटतं. दुपारी जर जिलेबी खाल्ली असेल तर पुन्हा संध्याकाळी जिलेबीच खावीशी वाटते, किंवा आणखीन काहीतरी गोड खावंसं वाटतं, गुलाबजाम वगैरे. म्हणजेच विषय सेवनाचं फळ हे शाश्वत नाही, तर ते अशाश्वत आहे. त्याचं फल मिथ्यत्व हे खोटं आहे, असा हा तिसरा दोष या ठिकाणी सांगतात. रस नावाच्या विषयामध्ये अनेक विषय येतात, ज्याच्यामध्ये आपण विषयातले अनेक गोष्टी खाण्यापिण्यामध्ये सांभाळतो. कधी आपल्याला अमुक रस घ्यावासा वाटतो, मोसंबीचा रस घ्यावासा वाटतो, कधी संत्री रस घ्यावासा वाटतो. अनेक प्रकारचे रस आहेत. खाण्यामध्ये सुद्धा अनेक विषय आहेत. कधी एखाद्याला आपल्याला भजी खावीशी वाटतात, कोणाला पाणीपुरी खावंसं वाटतं. पण सज्जन हो, एकदा खाल्ल्यानंतर ते पुन्हा शाश्वत राहत नाही, पुन्हा पुन्हा खावंसं वाटतं. म्हणजेच त्याचं मिळणारं फळ हे तात्पुरतं आहे, शेवटपर्यंत ते टिकत नाही. पुन्हा पुन्हा ते उपभोगावंसं वाटतं. आणि हाच एक माणसाचा भ्रम आहे. तिथे अतृप्ती नावाचा दोष आहे. सज्जन हो, म्हणून 3 दोष आज आपण पाहत आहोत. एकाच भागामध्ये सगळ्या दोषांचं निरूपण आपण करत नाही, कारण हा विषय कठीण असतो. म्हणून समजावून घेत असताना पुढचे जे आणखीन दोष आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. एकंदरीत विषय चिंतनामध्ये दुःखाची प्राप्ती आहे, हे संत आपल्याला समजावून सांगतात. आणि चित्त या वृत्तीमध्ये एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी ताकद आहे की बा सज्जन हो, त्या चित्ताने जर भगवंताचं चिंतन केलं तर बस त्याला भगवंताची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य या चित्त नावाच्या वृत्तीमध्ये आहे. त्यासाठी मनानेही तोच संकल्प सोडला पाहिजे, बुद्धीने तोच निश्चय केला पाहिजे. मला आठवण होते ते कृष्ण दयार्ण नावाच्या एका संतांच्या अभंगाची, ज्यांनी त्या अभंगामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे की या विषयांचा उपभोग बाजूला ठेवा आणि भगवंताच्या चरणांचं चिंतन करा. काय म्हणतात कृष्ण दयार्ण? बघूया त्यांच्या अभंगामधून. नारायण भज रे मानस, नारायण भज रे, नारायण भज रे मानस, नारायण भज रे. त्रिभुवनपती पद चिंतिसी जरी तू, त्रिभुवनपती पद चिंतिसी जरी तू, काय उणे तुझ रे मानस, नारायण भज रे, नारायण भज रे मानस, नारायण भज रे. त्रिभुवन पतिपद चिंतिसी जरी तू, त्रिभुवनाचा पती असणारा भगवान विष्णू राम, त्याच्या चरणांचं जर चिंतन हे चित्ता तू करशील तर तुला काय कमी आहे? तुझ्याजवळ एवढी मोठी ताकद आहे की तू त्या त्रिभुवन पतिपदाचं चरणांचं जर चिंतन केलंस तर तुला ते सुद्धा प्राप्त होईल. पण कृष्ण दयाळून पुढच्या चरणात फार छान सांगतात.
त्यासाठी तुला हे एकच गोष्ट करावी लागेल. विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी, विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी, आत्मपदी वसरे मानस, आत्मपदी वसरे मानस, नारायण भज रे, नारायण भज रे मानस, नारायण भज रे. कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ, कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ, कृष्ण दया कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ, हेची कथी बीज रे मानस, नारायण भज रे, नारायण भज रे मानस, नारायण भज रे. सुंदर वर्णन करतात कृष्ण दयार्णव. आपल्या कर्णपुटीमध्ये सांगतात हे गुज असणारी गोष्ट, हीच ती गुह्य गोष्ट. त्यारे बाळा, तू त्या भगवान नारायणाचं भजन करीत राहा. आणि भजन करीत असताना तुझं मन, तुझी बुद्धी, तुझं चित्त त्या नारायणाचं जर चिंतन करत असेल, कारण चित्ताचं काम चिंतन आहे, आणि जर तुझ्या चित्ताने त्या त्रिभुवनपती असणाऱ्या भगवंताच्या चरणांचं जर चिंतन केलं, तर तुला काय कमी पडणार आहे. चित्तामध्ये एवढी ताकद आहे की ते त्रिभुवनपतीचं असणारं पद सुद्धा तुला प्राप्त होईल. पण हे चित्ता, हे मना, तुला एक गोष्ट करावी लागेल. विषय उपेक्षुनी अनुभव लक्षणी. हे जे विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, रसाच्या आहारी जाऊ नकोस, गंधाच्या आहारी जाऊ नकोस, शब्दाच्या आहारी जाऊ नकोस, विषयातले शब्द श्रवण करू नकोस, विषयामध्ये असणारा स्पर्श करू नकोस. तुला शब्दच जर ऐकायचे असतील तर भगवंताच्या गोड शब्दांचं श्रवण कर. भगवंताचे गोड शब्द म्हणजे भजनामध्ये असतात, अभंगामध्ये असतात, ध्यानाचे श्लोक असतात, त्याचे शब्द ऐक. स्पर्श तुला करायचाच हवा असं वाटत असेल तर भगवंताच्या चरणांचा स्पर्श कर. शब्द, स्पर्श. तुला रूप पाहावं असं वाटतंय ना, हे मना, हे चित्ता, तर उगाच कुठलं तरी चित्रपटातलं रूप पाहू नकोस, कुठल्या तरी सुंदर स्त्रीचं रूप पाहू नकोस, जेणेकरून तुझं मन अधोगतीला जाईल. तुझ्या डोळ्याला रूपच पाहायचंय तर बस सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवूया. घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रदारी. हे रूपा तेच पहा, तेच रूप पहा. रस, त्या भगवंताचा जो रस आहे, ब्रह्मरस, आत्मरस, तोच घेत राहा. ब्रह्मरस घेई काढा, तो खूप बराय म्हणाले. आणि अशा जर विषयांची उपेक्षा करून तू जर भगवत चिंतन करशील तर आत्मपदी वसरे, तू आत्मपदावर वसतील, आत्मपदावर जाऊन राहशील. कृष्ण दयार्णव हेच कानामध्ये गुज सांगतात. आमचे समर्थही तेच सांगतात, ज्ञानेश्वर महाराजही तेच सांगतात. किती पद्धतीने संत आपल्याला अळवतन सांगतात की बस हे चित्ता त्याचं चिंतन कर, बाकी का हे करू नको. आणि म्हणून पुराणामध्ये अनेक कथा येतात. आमच्या हनुमंताची कथा येते. रामरायांच्या चरणांची सेवा करत असताना चिंतन हनुमंताने फक्त रामाच्या चरणांचं केलं. खूप सुंदर पद्धतीने वर्णन केलं. आणि म्हणून आजच्या भागामध्ये आपण चित्ताचं चिंतन हा विषय पाहत असताना विषयांच्या चिंतनामध्ये किती दोष आहेत याचा विचार करत असताना 3 दोषांचा विचार आज आपण केला. अतृप्ती, अशाश्वत
आणि फलमिथ्यत्व या 3 दोषांचा विचार केला. पुढचे जे आणखीन 5-6 दोष आहेत त्याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करूया. आज इथेच थांबूया. आज ग्रहण आहे, सूर्यग्रहण. आपणही साधना करा, उपासना करा, चित्ताला भगवंताचं चिंतन करायला लावा आणि या पर्व काळामध्ये आपल्या सर्वांच्यावर भगवान श्रीराम आणि सद्गुरु समर्थांची, ब्रह्मचैतन्य महाराजांची कृपा हो आणि आपलं जीवन कृतार्थ हो, अशी आज या पर्व काळाच्या दिवशी मी सद्गुरु समर्थांच्या श्रेणी प्रार्थना करतो. 184 फिरलो, कोठे सुख लादलो, दैवयोगी आलो शरण समर्थांचे. समर्थांची सर्वांवर कृपा हो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज इथे आपण थांबूया. मी सुरेश बुवा सोना रामदासी त्यांच्या कृपेने घडलेले हे चिंतन त्यांच्या चरणी समर्पित करतो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम.